नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे सुंदर असे गुंतलेले फूल कसे बनवायचे आहे ते बघणार आहोत. तर बघा इथे आपण ह्या दोन कलर कॉम्बिनेशन मध्ये हे फूल बनवलेले आहे आणि अगदी सोपं हे फूल बनतं. चला तर सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला 5 नंबरचे डार्क पिंक, व्हायलेट आणि लाईट पिंक मोती लागतील आणि गोल्डन मोती लागेल 9 नंबरचा. वायर लागेल 30 नंबरचं. तर बघा आपल्याला एका वायरमध्ये 18 गोल्डन मोती ओवून घ्यायचे आहेत. तर टोटल आपल्याला पहिले 18 गोल्डन कलरचे सोनेरी मोती ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतरनं गाठीच्या जवळच्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची. तर बघा 2 किंवा 3 मोत्यातनं इथे सुई काढून घ्यायची आहे आणि असा गोल बनवून घ्यायचा आहे. हा गोल तयार झाल्याच्या नंतरनं आपल्याला इथे 3 डार्क पिंक कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच्या तो एक आणि त्याच्या समोरचे 2, तर असे टोटल 3 गोल्डन मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. तर गुलाबी मोती ओवल्याच्या नंतरनं खालून आपण 3 मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता 3 व्हायलेट कलर जांभळ्या कलरचे मोती ओवायचे आणि बघा ज्या मोत्यातनं सुई काढली तो एक आणि त्याच्या समोरचे 2, असे टोटल 3 सोनेरी कलरच्या मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे. तर हा दुसरा तयार झाला चौकोन. त्यानंतरने आता तिसरा करायचा आहे. त्यासाठी परत आपल्याला इथे 3 लाईट पिंक कलरचे बेबी पिंक कलरचे मोती ओवायचे आणि ज्या मोत्यातनं सुई काढली तो एक आणि त्याच्या समोरचे 2, अशा 3 गोल्डन कलरच्या सोनेरी कलरच्या मोत्यातनं सुई काढायची. आता आपल्याला हेच परत एकदा रिपीट करून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा आपण डार्क पिंक कलरचा ओवणार, राणी पिंक कलर ज्याला म्हणतो आपण, तर ते मोती ओवायचे 3 आणि खालच्या 3 मोत्यातनं सुई काढायची. दुसऱ्या नंबरवर आहे जांभळा कलर, तर जांभळ्या कलरचे मोती ओवायचे 3 आणि खालच्या 3 मोत्यातनं सुई काढायची. तिसऱ्या नंबरवर आहे बेबी पिंक कलर, तर परत सेम असंच करायचं आहे. 3 बेबी पिंक कलरचे मोती ओवायचे आहेत आणि खालच्या 3 मोत्यातनं सुई काढायची. तर तुम्हाला इथे जो कोणता कलर कॉम्बिनेशन घ्यायचा असेल तो तुम्ही घेऊ शकता किंवा नॉर्मल एकच कलर देखील तुम्ही ठेवू शकता. तर सगळेच जे आहेत ही फूल जे आहे सगळ्याच कलरमध्ये सुंदर दिसून येणार आहे. तर बघा आपल्याला अजून एक वेळा म्हणजे हे टोटल 3 वेळा आपल्याला हे राऊंड कंप्लीट करून घ्यायचे आहे. तर याच्यामध्ये टोटल असे 3 डार्क पिंक कलरचे फूल येईल, 3 जांभळ्या कलरचे आणि 3 बेबी पिंक कलरचे. ठीक आहे. तर बघा आपली आकृती जी आहे हे पूर्ण कंप्लीट केल्यावर अशी दिसणार आहे. तर हे असं प्रत्येक फूल 3-3 वेळेस आलं पाहिजे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, खालच्या गोल्डन मोत्यातनं जो बाजूचा डार्क पिंक कलरचा मोती आहे, ठीक आहे, जो डार्क पिंक कलरचा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं 2 डार्क पिंक कलरचे मोती ओवायचे आणि वरचा जो मोती आहे टोकाचा त्या मोत्यातनं सुई काढायची आणि ह्या 2 मोत्यांना ते एकमेकांवर असं व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं. त्यानंतरनं बघा आता खालचे जे 2 मोती दिसत आहेत, खालचे जे 2 पिंक गुलाबी कलरचे मोती दिसत आहेत त्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. ठीक आहे. तर बघा ही अशा प्रकारे आपली आकृती तयार होईल. आता आपल्याला परत एकदा 2 गुलाबी कलरचे मोती ओवायचे आणि वरच्या मोत्यातनं सुई काढायची. टोकाचा जो मोती आलेला आहे वरच्या साईडच्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं खालचे 2 मोती, ठीक आहे, खालचे 2 मोत्यातनं सुई काढायची आहे बाहेर. तर बघा हे खालून वरच्या साईडला आपल्याला इकडे सुई येईल. त्यानंतरनं आता बघा हे अशी पाकळी आपल्याला वाढवत जायची. आता परत आपल्याला 2 गुलाबी कलरचेच मोती ओवून घ्यायचे आहेत. तर आपला जो बेसचा कलर आहे तोच आपल्याला इथे वरती ओवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे 2 गुलाबी कलरचे मोती ओवायचे. ह्या 2 मोत्यांना खालच्या 2 मोत्यांवर व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे आणि त्यानंतरनं खालच्या 2 मोत्यातनं लोअर लाईन जी आहे, खालची जी साईड आहे त्यातल्या 2 मोत्यातनं सुई काढायची. परत एकदा आपल्याला अशीच 2 गुलाबी कलरचे मोती ओवून घ्यायचे, वरच्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं ह्या दोघांना एकमेकांवर ॲडजस्ट करायचं आणि खालच्या 2 मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. अगदी सोपी प्रोसेस आहे ना. आपण बघा आता हे 4 वेळेस कंप्लीट केलेलं आहे. ठीक आहे. असे 2-2 मोती 4 वेळा आपण ॲड केलेला आहे. आता अजून आपल्याला 5 वेळा करायचं आहे. तर अजून 5 वेळेस आपल्याला हे अशा प्रकारे 2-2 मोती ओवून घ्यायचे आहेत. म्हणजे टोटल आपले किती होतील 9. ठीक आहे. तर हे असे 9 रोज जे आहेत, 9 खालचे आपले जे राऊंड्स आहेत ते इथे कंप्लीट करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर बघा प्रत्येक वेळा आपल्याला सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. 2 मोती ओवायचे, वरच्या मोत्यातनं सुई काढायचा, त्यानंतरनं एकमेकांवरती त्याला व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आणि खालच्या 2 मोत्यातनं सुई काढायची.
ठीक आहे। तर अशा प्रकारे आपल्याला अजून हे 5 वेळेस करून घ्यायचं। 4 मोती झाल्याच्या नंतरनं वरती 5 वेळेस आपल्याला हे असं करून घ्यायचं आहे, ठीक आहे। तर बघा सेम प्रोसेस रिपीट चालू आहे। इथे 2 मोती ओवले, खालच्या मोत्यातनं काढली, म्हणजे वरच्या मोत्यातनं काढली, त्यानंतरनं खालच्या 2 मोत्यातनं सुई काढून घेतली। आता बघा जेव्हा हे 9 टोटल झालेले आहेत, खालचे पहिलेचे 3 सोडून टाकायचे आणि त्याच्या समोर हे 9 मोती आले पाहिजे, ठीक आहे। तर हे जे 9 असे मोती आल्याच्या नंतरनं आता आपल्याला इथे 2 गुलाबी कलर आणि 1 गोल्डन कलरचा मोती ओवायचा आहे। तर हा गोल्डन कलरचा मोती ना 8 नंबरपेक्षा थोडासा मोठा आहे, तर तसं तुम्ही अंदाजाने 9 नंबर किंवा त्यापेक्षाही थोडासा मोठा घेऊ शकता। आता आपल्याला काय करायचं आहे, तर बघा त्या गुलाबी मोत्यातनं सुई काढलेली आहे। आता खालच्या 2च गुलाबी मोत्यातनं सुई काढायची, ठीक आहे। खाली बघा 3 दिसत आहेत, पण आपल्याला ह्या पहिल्या 2 मोत्यातनंच सुई काढायची आहे। त्यानंतरनं परत 2 गुलाबी मोती ओवायचे आणि तिकडचा म्हणजेच आता हा उजवीकडचा येईल माझ्या, तर उजवीकडच्या गुलाबी मोत्यातनं सुई काढली आणि काय करणार, त्या मोत्यातनं सुई काढल्यावर आता खाली जे 2 दिसत आहेत, इकडे आतमधल्या साईडने डाव्या साईडने जे 2 मोती दिसत आहेत त्या 2 मोत्यातनं सुई काढायची, ठीक आहे। परत काय करणार, 2 गुलाबी मोती ओवायचे आणि बघा उजवीकडे जो वरचा मोती दिसत आहे, बाहेरच्या साईडचा जो मोती आहे त्या एकाच मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतरनं आपल्याला आतमधल्या साईडच्या 2 मोत्यातनं सुई काढायची। बाहेर जेव्हा सुई काढणार तेव्हा एका मोत्यातनं, आतमधल्या साईडला सुई काढणार तेव्हा 2 मोत्यातनं, ठीक आहे। तर कन्फ्यूज व्हायचं नाहीये। सेम असंच आपल्याला करून आता इथे टोटल 9 मोती ओवून घ्यायचे आहेत। म्हणजे जसं आपण पहिल्या पाकळीला 9 मोती बनवून घेतलेल्या आहेत, तसंच आपल्याला इकडे दुसऱ्या पाकळीला देखील 9 मोत्यांचे हे जे राऊंड आहेत, हे जे रोज आहेत ते बनवून घ्यायचे आहेत, ठीक आहे। बघा अगदी सोपी प्रोसेस आहे आणि आपण ही प्रोसेस ऑलरेडी एकदा पाहिलेली आहे। कुठे पाहिलेली, तर ते जे तोरणाचं फूल बनवलं होतं त्यामध्ये, ठीक आहे। तर बघा अशा प्रकारे आपण हे पूर्ण जी पाकळी आहे, दुसरी साईड जी आहे पाकळीची ती वाढवून घेत आहोत। तर अशा प्रकारे दोन्ही साईडला आपल्याला 9 ह्या गुलाबी मोती आल्या पाहिजे, ठीक आहे। तर बघा अशा प्रकारे हे 2 गुलाबी मोती ओवायचे, बाहेरच्या एका मोत्यातनं काढायचं, बाहेरच्या साईडचा 1 मोत्यातनं आणि आतमधल्या साईडच्या 2 मोत्यातनं। फक्त वेगळं कुठे आहे, तर जेव्हा आपण गोल्डन मोती ॲड करतो तिथेच थोडंसं वेगळं आहे, ठीक आहे। बाकी सगळी प्रोसेस सेम करायची आहे। बघा आता दुसरीकडचे हे 9 मोती कंप्लीट झालेले आहेत। तर 9चा राऊंड कंप्लीट झाल्यानंतरनं जसं हे पहिलेचे होतं, पहिलेचे 3 मोती सोडल्याच्या नंतरनं 9चा राऊंड कंप्लीट झाला होता, त्यानंतर गोल्डन मोती आणि त्यानंतर इकडे परत 9चा राऊंड कंप्लीट केला। आता आपल्याला हे खाली असं जोडून घ्यायचं आहे। त्यासाठी काय करणार, आता खालच्या मोत्यातनं सुई निघालेली आहे आपली, ठीक आहे। आणि हे खालच्याच मोत्यातनं किंवा मग आतमधल्या साईडच्या मोत्यातनंच सुई आपल्याला बाहेर काढायची। त्यानंतरनं बघा आता खालचा गोल्डन आणि त्याच्या समोरचे 2 गुलाबी मोती, खालचा गोल्डन आणि त्याच्या समोरच्या 2 गुलाबी मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतरनं वरती जो आता 3रा नंबरचा मोती दिसतो आहे, म्हणजेच ह्या पाकळीचा शेवटचा मोती बाहेरच्या साईडचा, त्या मोत्यातनं देखील सुई काढायची। त्यानंतरनं बघा त्या मोत्यातनं सुई काढल्यावर परत आता इकडे जे 2 गुलाबी, खाली 1 गोल्डन आणि त्यानंतरनं दुसऱ्या साईडचा 1 गुलाबी, ठीक आहे। 2 गुलाबी, 1 गोल्डन आणि 1 गुलाबी एवढ्या मोत्यातनं सुई काढायची, ठीक आहे। म्हणजे आपण हे आता दुसऱ्या साईडला येणार, ठीक आहे। इथपर्यंत आलं लक्षात। आता इकडे दुसऱ्या साईडला आल्याच्या नंतरनं परत आपल्याला काय करायचं, 2 डार्क पिंक कलरचे मोती ओवायचे आणि तिकडचा जो बाहेरचा डावीकडचा जो मोती आहे त्या एका मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतरनं आपल्याला आता बघा खाली यायचं आहे, परत गोल्डन मोत्यातनं सुई आणून, म्हणजेच गुलाबी मोत्यातनं गोल्डन मोत्यात येणार, गोल्डन मोत्यातनं परत गुलाबी मोत्यात जायचं आणि त्या गुलाबीच्या समोर जो आता एक ओवलेला आहे, तर टोटल इकडे 2 गुलाबी मोती झाले। तर ह्या टोटल 2 गुलाबी मोत्यातनं सुई काढली, परत 2 गुलाबी मोती ओवायचे आणि डावीकडचा 1 गुलाबी मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतरनं बघा आता इकडच्या साईडच्या 2 मोत्यातनं, ही प्रोसेस आपण जसं आता मागे केलं होतं सेम तसंच आपल्याला ही पट्टी पण जी आहे वाढवत न्यायची आहे। जसं आपण याच्या पहिलेची पट्टी वाढवली होती, ठीक आहे। ह्या पाकळीला बघा जसं वाढवलेलं होतं तसंच आपल्याला इकडे आता 9 मोती बनवायचे। त्यानंतरनं तो गोल्डन मोती ओवायचा आणि त्यानंतरनं परत समोरची पट्टी बनवायची। तर पहिले आपण हे 9 मोती बनवून घेऊया, सेम जसं पहिलं बनवलं होतं। आता गोल्डन मोती परत एकदा बघूयात कसा आपण ॲड केला होता।
तर बघा हे पहिले 3 सोडल्याच्या नंतरनं 9 झाले पाहिजे, ठीक आहे. पहिल्या 3ला यात पकडायचं नाही. त्यानंतरनं काय करणार, तर 2 गुलाबी आणि 1 गोल्डन मोती ओवायचा. बाहेरच्या साईडच्या एका मोत्यातनं सुई काढायची आणि आतमधल्या साईडच्या 2 मोत्यातनं सुई काढायची, ठीक आहे. पहिले जे 2 मोती येतात त्या 2 मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं परत 2 गुलाबी मोती ओवायचे आणि काय करायचं, बाहेरचा गुलाबी मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं परत इकडच्या आतमधल्या 2 गुलाबी मोत्यातनं काढणार. आता आपल्याला सेम हीच प्रोसेस रिपीट करत जायची, ठीक आहे. तर परत 2 गुलाबी मोती ओवले, बाहेरच्या साईडचा एका मोत्यातनं सुई काढली आणि आतमधल्या साईडच्या 2 मोत्यातनं सुई काढायची, ठीक आहे. आता आलं लक्षात आपण ह्या पाकळ्या कशा बनवत आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या ज्या पाकळ्या आहेत ह्या बनवून घ्यायच्या आहेत, ठीक आहे. तर बघा ही पहिली पाकळी आपण जसं बनवून जॉईन केलेली आहे, खाली जोडून घेतलेला आहे त्याला, सेम त्याच प्रकारे आपल्याला इकडे पण ही पूर्ण 9 मोत्यांची पाकळी बनवून घ्यायची, जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसं. त्यानंतरनं आता हे खालच्या मोत्यातनं सुई काढल्यावर आता इथे जॉईन करायचं. जॉईन करण्यासाठी परत खालच्या एका गुलाबी मोत्यातनं सुई काढणार. त्यानंतरनं त्याच्यासमोर गोल्डन मोती येतो आणि त्याच्यासमोर 2 गुलाबी येतात, ठीक आहे, आधीचे. आणि ही नवीन जी आपण पाकळी बनवली त्यातला 1 गुलाबी. तर अशा टोटल 3 गुलाबी मोत्यातनं सुई फिरवायची आणि ते एकमेकांना जॉईन करून घ्यायचं, ठीक आहे. त्यानंतरनं परत पूर्वीप्रमाणे आपल्याला ह्या बाजूच्या गुलाबी मोत्यातनं सुई काढायची, खालच्या गोल्डन मोत्यातनं सुई काढायची आणि दुसरीकडचा पहिल्या गुलाबी मोत्यातनं सुई काढून घेतली. त्यानंतरनं परत आपण जसं आत्ता ही पाकळ्या बनवल्या ह्या दोन्ही पाकळ्या, त्याच प्रकारे आपल्याला अजून तिसरी जी पाकळी आहे तर टोटल 3 पाकळ्या बनतील प्रत्येक रंगाच्या, ठीक आहे. तर बघा इथे ही अशी गुलाबी पाकळी जी आहे आपली ही तिसरी गुलाबी पाकळी आपण स्टार्ट केलेली आहे. तर आपल्याला हे अशा प्रकारे पूर्ण पाकळी बनवायची. 9 मोती ओवून घ्यायचे आहेत, म्हणजे 9 जे राऊंड्स आहेत ते कंप्लीट करून घ्यायचे. त्यानंतरनं गोल्डन मोती आणि त्यानंतरनं शेवटी परत आपल्याला इकडे जॉईन करून घ्यायचं, ठीक आहे. तर अशा प्रकारे काय होईल, आपली ही पहिली जी लेअर आहे, पहिली जी गुलाबी पाकळी आहे ती बनून तयार होईल, ठीक आहे. तर बघा आपण इथे हे पूर्ण पाकळी बनवून घेतली, गोल्डन मोती देखील ओवून घेतलेला आहे. आता फक्त आपल्याला हे जॉईन करायचं आहे, ठीक आहे. तर जॉईन कसं करायचं परत एकदा बघून घ्या. खालच्या मोत्यातनं सुई काढल्यावर खालच्याच गुलाबी मोत्यातनं बाजूच्या किंवा आतमधल्या गुलाबी मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं समोरचा गोल्डन आणि त्याच्याच समोर असलेले 2 गुलाबी मोती, ठीक आहे. बघा इथे 2च गुलाबी मोत्यातनं सुई काढायची. त्या 2 गुलाबी मोत्यातनं सुई काढल्यावर जी पाकळी आपली बनलेली आहे त्यातला 1 मोती, ठीक आहे. तुम्ही वाटल्यास इथे अजून वरती नेऊन देखील गाठ मारू शकता किंवा मग डायरेक्ट ह्या वरच्या एका मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं बघा आता परत मागच्या साईडला यायचं आहे, खालच्या ह्या 2 गुलाबी मोत्यातनं सुई काढायची आणि आता गोल्डन मोत्यातनं सुई काढायची आहे, ठीक आहे. गुलाबी मोत्यातनं सुई काढल्यावर आता समोरची पाकळी जांभळ्या कलरची, त्यासाठी कसं करणार, तर ह्या खालच्या 3 गोल्डन मोत्यातनं सुई काढायची. 3 गोल्डन मोत्यातनं सुई काढून जांभळा जो फूल आहे, जांभळा जो एक नंबरचा मोती आहे त्या एका नंबरच्या मोत्यातनं सुई काढायची. पुन्हा 2 जांभळ्या कलरचे मोती ओवायचे आणि वरचा जो जांभळ्या कलरचा मोती दिसत आहे त्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं आता खालच्या ह्या 2 जांभळ्या कलरच्या मोत्यातनं सुई काढायची, ठीक आहे. आता जसं आपण हे आधीचं बनवलेल्या आहेत पाकळ्या सेम तशाच बनवून घ्यायच्या आहेत, फक्त जॉईन करू नका. जॉईन कसं करायचं आहे ते आपण बघू. तर बघा आता ही आपली ही जांभळ्या कलरची पाकळी अशी बनली. पहिले हे 9 मोती बनले आणि त्यानंतरनं हा गोल्डन आणि त्याच्या समोरचे 9, ठीक आहे, असं बनलेलं आहे. आता आपल्याला ह्याला जॉईन करायचं. तर जॉईन करताना लक्षात काय घ्यायचं आहे, तर जिथून स्टार्ट केलं तिथे गुलाबीच्या वर येईल, ठीक आहे. स्टार्ट केलं, सुरुवात केली तिथे गुलाबीच्या वर, शेवट करणार तिथे गुलाबीच्या खालून आपल्याला हे जोडायचं आहे, ठीक आहे. गुलाबी पाकळीच्या खालून जोडायचं आहे, वरून नाही. जिथे सुरुवात केली तिथेच फक्त वरून घ्यायचं आणि जिथे जॉईन करणार, जिथे एंड होणार आहे तिथून आपल्याला खालच्या साईडने ह्याला घ्यायचं आहे, ठीक आहे. म्हणजे जांभळी जी पाकळी आहे ती ह्या गुलाबी पाकळ्याच्या खाली येईल, ठीक आहे. लक्षात आलं. अटॅच करण्याची प्रोसेस सेम मागच्यासारखीच आहे.
कसं तर त्या एका जांभळ्या मोत्यातनं खालच्या साईडच्या जांभळ्या मोत्यातनं सुई काढली, त्यानंतरनं खाली जे 3 जांभळे मोती होते त्यातल्या पहिल्या जांभळ्या मोत्यातनं सुई काढणार, त्यानंतर खालच्या गोल्डन मोत्यातनं सुई काढणार आणि समोरच्या 2 जांभळ्या मोत्यातनं आणि हे जी पाकळी बनलेली आहे त्यातला एक जांभळा. तर जसं आपण याच्यापूर्वी जॉईन केलेलं आहे तसंच आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे की कसं म्हणजे कुठे जॉईन करणार. तर पहिले स्टार्ट करताना सुरुवात करताना गुलाबीच्या वर येईल, ठीक आहे, आणि जेव्हा शेवट करतो तेव्हा गुलाबी पाकळीच्या खालून, ठीक आहे. आलं लक्षात. तर अशा प्रकारे आपल्याला आता समोरची पाकळी बनवायची आहे जांभळ्या कलरची. तर बघा आपण ही एक पाकळी ऑलरेडी बनवून दाखवली तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ते. आता दुसरी पाकळी बघूया. पहिल्यांदा आपल्याला दुसरी पाकळी जी आहे ती बनवून घ्यावी लागेल. तर बघा अशी ही दुसरी पाकळी आपण इथे जॉईन केली. आता ही तिसरी पाकळी डायरेक्ट आपण दाखवणार आहोत. तर बघा तिसरी पाकळी कसं एका साईडने जिथून सुरुवात झाली तिथून गुलाबीच्या वर आणि जिथे जॉईन करणार तिथे गुलाबीच्या खाली, ठीक आहे. लक्षात आलं. सुरुवात झाली तिथे गुलाबीच्या वर, जॉईन करणार तिथे गुलाबीच्या खाली, ठीक आहे. तुम्ही जर हे बरोबर केलं नाही तर ह्या फुलाचं जे लुक आहे ते बरोबर दिसणार नाही. जर इथे चुकलात तर मग हे फूल जे आहे आपलं चुकून जाईल, ठीक आहे. तर त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे जिथून स्टार्ट करणार, जिथून पाकळी नवीन बनवायला सुरुवात होणार ती बाजू गुलाबी जो गुलाबी पाकळी आहे आधी बनवलेली त्याच्या वर येणार आणि जिथे आपण हे जॉईन करून घेणार तिथे गुलाबीच्या खाली येणार, ठीक आहे. आता आपण समोर लाईट पिंक कलरची पाकळी बनवणार. जसं आपण ह्याच्या मागच्या पाकळीमध्ये जसं खालच्या गोल्डन मोत्यातनं समोरच्या जांभळ्या पाकळीवर आलो होतो त्याचप्रमाणे इथे देखील ह्या गोल्डन मोत्यातनं आता ह्या गुलाबी कलरच्या पाकळीवर आलेलो आहोत. त्यानंतरनं बघा आता इकडे ही गुलाबी पाकळी आपल्याला बनवायला सुरू करायची आहे आणि बनवायची प्रोसेस सेम तशीच आहे. 2 मोती ओवायचे, वरच्या एका मोत्यातनं सुई काढायचं, त्यानंतर खालच्या साईडला 2 मोत्यातनं सुई काढायचं आणि त्यानंतर असेच हे 9 बनवायचे. त्यानंतर गोल्डन मोती ओवायचा. गोल्डन मोती ओताना मात्र लक्ष द्यायचं आहे की तिथे 2 गुलाबी आणि 1 गोल्डन असे 3 मोती यूज करायचे. त्यानंतरनं दुसरी पाकळी, ठीक आहे. आता ही पाकळी आपण पहिले बनवूया, त्यानंतर ह्याला जॉईन कसं करायचं ते बघू. आता बघा आता काय करायचं आहे. आता ही बेबी पिंक कलरची पाकळी बनवली. पूर्ण असे हे 9 बनवले, गोल्डन बनवला आणि पुन्हा 9 बनवले. आता जॉईन कसं करणार. तर बघा गुलाबी पाकळीच्या वरती येणार. खालचा जो डार्क गुलाबी आहे राणी गुलाबीच्या वर आणि जांभळ्याच्या खाली, ठीक आहे. राणी गुलाबीच्या वर जांभळ्याच्या खाली पहिल्या लाईनमध्ये पण आणि दुसऱ्या लाईनमध्ये पण तसंच सेम अगदी. त्यानंतरनं बघा आता दुसरी जी साईड आहे ते पण तसंच सेम डार्क गुलाबी राणी गुलाबीच्या वर आणि जांभळ्याच्या खाली, ठीक आहे. आलं लक्षात. बघा सुरुवात काय करायची आहे. पहिले गुलाबी पाकळी येईल, ठीक आहे, रस्त्यामध्ये. तर गुलाबीच्या वर येणार आणि जांभळ्याच्या खाली जाणार, परत गुलाबीच्या वर येणार जांभळ्याच्या खाली जाणार, ठीक आहे. आलं लक्षात. तर अशा प्रकारे ही तिसरी पाकळी जी आहे आपल्याला हे बेबी पिंक कलरची पाकळी बनवायची आहे आणि जॉईन करून घ्यायची आहे. तर जॉईन करण्याची प्रोसेस मात्र पहिले जसं आपण हे बाकीचे जॉईन केलेले आहेत तशीच आहे. खालच्या एका मोत्यातनं सुई काढायची गुलाबी कलरच्या, त्यानंतरनं मधल्या गोल्डन कलरच्या मोत्यातनं सुई काढायची, त्यानंतरनं समोरची पाकळी बनवायला सुरुवात करायची. तर बघा प्रोसेस तीच सेम आहे, जॉईन करायची आणि पाकळी बनवायची. फक्त आपल्याला ॲडजस्टमेंट काय आहे इथे, ट्रिक काय आहे, तर हे जे पाकळ्या आपल्याला जोडायच्या आहेत तेवढंच आपल्याला इथे ट्रिकी आहे, ठीक आहे. तर बघा आता आपण ही एक पाकळी इथे बेबी पिंकची बनवून दाखवली आणि त्याला जॉईन पण करून दाखवलं. आता ही दुसरी पाकळी बनवत आहोत. तर आम्ही इथे दुसरी पाकळी बनवून जॉईन करून घेणार आणि तिसऱ्या पाकळीला तुम्हाला परत एकदा दाखवणार की हे कसं जॉईन करायचं आहे, ठीक आहे. म्हणजे शेवटची पाकळी एकदा परत दाखवणार. आता ही दुसरी पाकळी आपल्याला बनवायची आहे. तर बघा इथे दुसरी पाकळी आम्ही जॉईन करून घेतली, ही तिसरी बनवलेली आहे. बघा तिसरी आपण अजून जॉईन करायची सोडलेली आहे दाखवण्यासाठी. आणि दुसरा जो होता बेबी पिंक कलरचा दुसऱ्या नंबरची जी पाकळी होती ते आपण जॉईन करून घेतली. आता ही तिसऱ्या नंबरची पाकळी जॉईन करायची आहे. तर कसं करणार, गुलाबीच्या वर, ठीक आहे, गुलाबी डार्क गुलाबीच्या वरून ही पाकळी जाणार आणि जांभळ्या कलरच्या पाकळीच्या खालच्या साईडने, ठीक आहे, जांभळ्याच्या खाली डार्क गुलाबीच्या वर, परत डार्क गुलाबीच्या वर जांभळ्याच्या खाली, ठीक आहे.
तर अशा प्रकारे आपल्याला हे जे आहे तिसरी जी पाकळी आहे ती अशा प्रकारे ॲडजस्ट करत आपल्याला व्यवस्थित जॉईन करून घ्यायची आहे। आणि जॉईन करायची प्रोसेस, अटॅच करायची प्रोसेस सेम तशीच आहे। खालच्या एका मोत्यातनं सुई काढायची आणि गोल्डन मोत्यातनं सुई काढायची, त्यानंतर वरच्या साईडला यायचं, वरची पाकळी, वरची जी मोती आहे ते देखील जॉईन करायचा। तर बघा पूर्ण झाल्यावर आपलं हे जे फायनल लुक आहे या फुलाचं अशा प्रकारे दिसेल। तुम्ही वाटल्यास अजून थोडा हाताने अशा प्रकारे हलक्या हाताने याला प्रेस करून जे आहे सुंदर याला आकार देऊन घेऊ शकता। तर बघा हे अशा प्रकारे सुंदर मल्टी कलर मध्ये हे जे फूल आहे दोन्ही साइडने बघा किती सुंदर दिसून येत आहे आणि याचा लुक जो अगदी वेगळाच आहे, एकदम नवीनच आहे। ठीक आहे। आणि हे जे आपण बनवलं होतं पिवळा, ऑरेंज आणि लाल कलर मध्ये बनवलं होतं, तर हा कलर पण खूप सुंदर दिसतो आहे। पण हे एक ऑलरेडी आमच्याकडे बनवलेलं होतं, त्यामुळे आपण इथे ट्युटोरियल दाखवलेलं ते ह्या गुलाबी कलरच्या फुलामध्ये दाखवलेलं आहे। तर तुम्हाला या दोन्हीपैकी कुठला फूल आज आवडलेला आहे नक्की कमेंट करून सांगा, किंवा एक रंगाचं देखील तुम्ही हे बनवू शकता। तर तुम्ही असे फूल कशा कलर कॉम्बिनेशनमध्ये बनवणार ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। आमच्या चॅनल आवडल्यास, आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।